मी मुगाची डाळ घेतलेली आहे. थोडी मुगाची डाळ घेतली, एक छोटंसं भांड आणि थोडीशी तुरीची डाळ घेतलेली आहे. तर त्याच्या फोडणीसाठी मी इथे 3-4 सुक्या मिरच्या घेतल्यात, अद्रक घेतलं, लसणाच्या 7-8 पाकळ्या ठेचून घेतल्या, लाल तिखट घेतलं 2 चम्मच, कढीपत्ता घेतला 7-8-10 पानं, एक चम्मच जिरं घेतलं, एक अर्धा चम्मच मी मोहरी घेतली, इथे गोडा मसाला घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक कांदा घेतलेला आहे मी. तर मी कांदा कापून घेत आहे. एक छोटासा कांदा मी कापते. मी पातेलं पण ठेवलंय वरती गरम करायला. डाळीमध्येच मी एक टमाटर टाकला होता, तो पण चांगला शिजलेला आहे. मी एक कांदा चिरून घेते फोडणीसाठी. मस्त पैकी तर मी आता कांदा चिरून घेते आणि त्याच्यामध्ये मी फोडणीला घालणार आहे आता. प्रथम मी जिरा मोहरी घालणार आहे फोडणीला आणि कढईमध्ये तेल आहे, ते 2 चम्मच तेल घालत आहे मी. तेल टाकलेलं आहे मी. त्यानंतर मी जिरे मोहरी फोडणीला घालत आहे, कढीपत्ता पण टाकला आहे मी. जिरे मोहरी तडतडली छान, त्याच्यामध्ये मी अद्रक आणि लसूण घालणार आहे. ठेचूनच घेतलं मी, ठेचलेली छान चव लागते, टेस्ट लागते खायला. त्यात लाल हिरव्या सुक्या मिरच्या पण टाकलेल्या आहे मी. छान परतून घेते ते. चांगला लाल होत आला की त्याच्यात मी कांदा टाकणार आहे फोडणीला. त्यात मी कांदा टाकला, लसूण पण छान परतला. त्यात मी आता एक कांदा कापून घेतलेला आहे, तो कांदा घालते. छान कांदा परतून घेते. थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे मी, छान धुवून घेतली. त्यातच थोडीशी मी कोथिंबीर सुद्धा परतून घेणार आहे, थोडी वरतून घालणार आहे. छान परतून घेते. त्यात मी लाल पावडर घेतलेली मिरचीची 2 चम्मच, अर्धा चम्मच काळा मसाल्याची पावडर घेतली आणि हळद घेतलेली आहे. मी सर्व ते आता त्यात टाकून घेते. हे सगळं मी त्यात परतून घेते. मी डाळ शिजवून घेतलेली आहे. ही डाळ मी त्यात घालते बघा.
डाळ तडका, त्याच्यात मी जसं पाहिजे तसं पाणी घालून घेणार आहे. पाणी घालून घेतले मी, मला जेवढं पाहिजे तेवढं. त्यात मी चवीनुसार मीठ घालणार आहे. 1 चम्मच मी मीठ घालते. मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. डाळ तडका मी करत आहे बघा. मस्त डाळीला कलर पण आलेला आहे छान. आणि त्याच्यानंतर मी वरून थोडीशी कोथिंबीर कापून घालणार आहे. मला हिंग फोडणी टाकायचं नाही, थोडीशी घालते मी हिंग पावडर, छान चव लागते. जी कोथिंबीर आहे ती पण मी वरून घालणार आहे. छान उकळी येतात त्याला मस्त. इकडे मी फोडणीचा भात पण केलेला आहे, छान असा थोडाच केलाय. फोडणीचा भात पण आहे. डाळ मी आता ठेवलेली आहे. डाळ तडका, त्याच्यासोबत फोडणीचा भात आणि बाजरीची भाकरी, मस्त दुपारचं जेवण, साधं सिंपल. इथे मी कोथिंबीर वडी पण केलेली आहे, छान झालेलं आहे कोथिंबीर वडी पण मस्त बघा. कोथिंबीर वडी आणि डाळ तडका, फोडणीचा भात, बाजरीची भाकरी, साधं सिंपल दुपारचं जेवण ज्या घरात सायकत आहे त्याच वस्तूमध्ये आपण बनवत आहोत. खूप काही आणायचं नाही, पण त्यात पण खूप टेस्टी आणि छान होतं. मित्रपरिवाराला विनंती आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.